नमस्कार. आपण सर्व NPSचे कर्मचारी. माझ्या मित्राचा 2 वर्षापूर्वी अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. तो NPS मध्ये होता आणि त्याच्या पत्नीला जे काही आज पेन्शन मिळतंय ते आम्ही आज डोळ्यानं पाहिलंय. त्यामुळे ते सगळं स्टेटमेंट काढलं होतं. हो, स्टेटमेंट वगैरे काढलं आणि त्यातून हे झालं. त्यामुळे विकल्प कोणता निवडावा हे आज आपण या ठिकाणी पाहणार. म्हणजे थोडक्यात सर आपण NPS निवडायला पाहिजे का अजून दुसरं काही निवडायला पाहिजे, UPS निवडायला पाहिजे, तर याची चर्चा होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ते सगळं 2 महिन्यांसाठी त्यांचं स्टेटमेंट आहे तर ते बघून आले की नेमकं किती त्यांना मिळतं. बरोबर. नक्कीच सर, ह्या सर्व गोष्टीत असंख्य प्रश्न आहेत मित्रांनो. फॅमिली पेन्शन पासून सुरुवात झाली आहे या व्हिडिओची. नक्कीच हा गांभीर्याने घेतलेला विषय आहे. तर नुसतं फॅमिली पेन्शन म्हणून आपण पाहणार नाही आहोत, तर NPS, GPS आणि जे काही इतर त्या नॅशनल पेन्शन स्कीम ह्या ज्या गोष्टीचा त्याचा विकल्प कसा द्यायचा, त्याची कार्यपद्धती कशी असणार आणि त्यामध्ये पेन्शन किती मिळणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी हे तिन्ही मुद्दे स्पष्ट आहेत. त्या तिन्ही मुद्द्यावर प्रकाश झोत या ठिकाणी आपण टाकणार आहोत. तर बघा, NPSच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर NPS मध्ये आपण पाहतात की वेतनातून आपल्या 10% कपात होते आणि शासन त्यामध्ये 14% तेवढीच रक्कम त्या ठिकाणी जमा करते. आणि मग काय होतं, सेवानिवृत्त होत असताना ही जी एकूण जमा रक्कम होती त्याच्या 60% रक्कम आपल्याला परत मिळते. माझा एक प्रश्न आहे की जमा रकमेच्या 60% रक्कम म्हणजे नेमकी किती रक्कम मिळणार? म्हणजे साधारणतः एखाद्या कर्मचाऱ्याचे समजा 1 करोड रुपये जर जमा झाले तर त्या कर्मचाऱ्याला 60 लाख रुपये जे आहेत हे त्यावेळेला त्याच्या रिटायरमेंटच्या वेळेला परत मिळतील. नाणेगावकर सर, आपण जे आता उदाहरण घेतलं आपल्या मित्राचं, तर त्या वडिलांना काही अशी एकरकमी रक्कम मिळाली का? हो, तर त्यांना 60% रक्कम एकरकमी मिळाली. हे प्रत्यक्षातल्या गोष्टी आहेत सर. म्हणजे हे याच नियमानुसार पुढे सुद्धा होणार आहे. मग आता राहिला प्रश्न सर 40% रकमेचा. सर बायकर सर, आता ही जी 40% रक्कम आहे एक्सप्लेन केलं पाहिजे तुम्ही. सर आता सपोज आपलं जे कॉर्पस आहे, कॉर्पस मीन्स काय, तर आपण जे पेमेंट मधून कट देतोय 10% आणि शासन त्यामध्ये 14% त्या ठिकाणी टाकतात. तर सपोज आता समजा 1 कोटी रुपये आपले जमा झाले रिटायरमेंट पर्यंत, तर त्या 1 कोटी मधून आपल्याला 60% रक्कम मिळणार. म्हणजे थोडक्यात किती, 60 लाख रुपये मिळणार. आणि हे जे उरलेले 40 लाख रुपये तर यावर आपल्याला पेन्शन त्या ठिकाणी दिली जाणार. मग आता हे 40 लाख रुपये आपल्याला केव्हा मिळतील? तर हे 40 लाख रुपये आपल्याला त्यावेळेस मिळणारच नाही, ना की आपल्या पत्नी. नाही, म्हणजे या 40 लाखाचा संबंध, याच्या व्याजाचा संबंध पेन्शनशी आहे का? आता हे पेन्शन पद्धती कशी आहे? ही पेन्शन पद्धती जी आहे, आता हे जे 40% रक्कम, जसे 40 लाख रुपये आता आपले गव्हर्नमेंटकडे आहे, तर 40 लाखावर तेव्हा जसं मार्केट आहे तर त्या पद्धतीनं ती रक्कम आपल्याला पेन्शन म्हणून दिली जाईल. जसं आता समजा आपण बघितलं की आता जर FD केली फिक्स बँकेमध्ये, आता नॅशनलाइज बँकेचा FDचा जो रेट आहे 60% असेल का, 7.5% असेल का 8 असेल, पतसंस्थेमध्ये 10-11% पर्यंत देतात. पण आता पतसंस्थेचा विषय वेगळा आहे. शासन जे, तर ती आपली जी रक्कम आहे 40%, तर ती मार्केटमध्ये इक्विटी प्लस बॉन्ड मध्ये टाकणार आहे आणि त्यातून जो परतावा मिळेल तर तो आपल्याला पेन्शन म्हणून दिला जाणार आहे. तर तो नेमका किती मिळेल तर हे आज रोजी सांगणं खूप, म्हणजे सर नेमकं NPS मध्ये ठराविक पेन्शन मिळणार नाही. ठराविक पेन्शन NPS मध्ये मिळणार. नक्की सर, हा मुद्दाच तुम्ही आम्हाला एक उदाहरण घेऊन सांगाल. पण तत्पूर्वी आता याच्यात तुम्ही बघा, किमान पेन्शन लागू म्हणजे लागू नाही म्हणजे काय सांगता येईल सर? किमान पेन्शन लागू नाही म्हणजे ज्या वेळेला तुमची 60% रक्कम तुम्ही रिटायरमेंटला परत घेतल्यानंतर 40% रकमेवर जे काही तुम्हाला बसेल, मग ते कदाचित कोणाला 30,000 बसू शकतं, कोणाला 50,000 मिळेल मार्केटच्या याच्यानुसार, आणि ते तेवढंच तुम्हाला ते मिळेल. नक्कीच. आता हे बघा, आपण सविस्तरपणे या ठिकाणी हे पाहत आहोत. आणि सोबतच या NPS ची खासियत आहे सर बायकर सर, की या ठिकाणी NPS आपलं अकाउंट आहे सर, जी जमा रक्कम आहे की इमर्जन्सी आली, मेडिकल, काही इतर कुठलेही शिक्षण वगैरे 2.5 लाखापर्यंत विड्रॉल करता येतो. परंतु हा विड्रॉल केलेला असल्यास थोडं जे आपण UPS आहे, GPS आहे यामध्ये जाताना थोडी अडचणी येऊ शकतात. म्हणजे ती व्याजासहित एखाद्या वेळेस ती रक्कम एक रकमी तुम्हाला भरावी लागू शकते. 40% रक्कम जी आपली, ज्याच्यावर आपण पेन्शनचा विषय सरांनी घेतला, तर ही 40% रक्कम सर आपल्याला परत मिळते. त्या संदर्भात तुम्ही सांगा. तर ही जी 40% रक्कम आहे बोंद्रे सर तुम्ही सांगू शकाल? ती 40% रक्कम साधारणतः जो कर्मचारी आहे तो कर्मचारी मृत पावल्यानंतर त्याच्या पत्नीला पेन्शन मिळणार आहे, जी काही मार्केटच्या रेटनुसार. आणि त्यानंतर त्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर साधारणतः ती जी रक्कम आहे ती त्याच्या वारसाला म्हणजे मुलाला किंवा मुलीला ती 40% रक्कम म्हणजे जी 40 लाख रुपये आहेत ते त्याच्या मुलामुली म्हणजे NPS मध्ये 100% रक्कमचा परतावा आपल्याला आहे. टप्प्याटप्प्यावर असं एकाच वेळेस ना. बरोबर. आणि व्याजामध्ये जे आपण पैसे घेऊन आलो गव्हर्नमेंट कडनं, ते पेन्शन म्हणून पण घेऊ. पेन्शन म्हणून. सर आता हे जे उदाहरण आहे तुम्ही उदाहरण एक्सप्लेन करून सांगा सर.
आता सर एक एक्झाम्पल आपण असं घेऊ की समजा सुनील सर नावाचे एक आपले एम्प्लॉई आहेत आणि त्यांचा आता हे शेवटचा जो बेसिक आहे इकडे आपण ब्लँक सोडलं, याचं रिझन असं की एनपीएसचा आणि आपल्याला जो शेवटचा बेसिक आहे रिटायरमेंटचा, तर त्या एनपीएसचा त्या रिटायरमेंटच्या बेसिकचा काही संबंध नाही. आपण काय करूया की यांचं जे कॉर्पस आहे म्हणजे त्यांनी जमा केलेली एकूण रक्कम शासनाची आणि त्यांची, तर ही 1,31,75,009 रुपये झाली असं आपण इमॅजिन करू त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळेस सुनील सरांच्या. मग आता त्यांना 40% रक्कम तर हे शासन ठेवून घेणार आहे, तर 52,07,004 रुपये शासनाकडे राहिले आणि हे जे 60% रक्कम आहे की जे 79,05,005 रुपये बनतात, तर हे सुनील सरांना रिटायरमेंटच्या वेळेला एक रकमी मिळणार आहे. आता या एक रकमी मिळालेल्या 79 लाखाचं त्यांना काय करायचं हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी जर का याची एफडी केली, आता त्यांचं प्लॅनिंग जर का चांगलं असेल फायनान्शियल प्लॅनिंग, तर नक्कीच हे जे एनपीएस आहे हे त्यांना फायद्याचं ठरू शकतं. पण ही रक्कम जर का त्यांनी व्यवस्थित नाही याचा उपयोग केला तर ही रक्कम जाऊ पण शकते, कारण शेवटी आपल्यावर डिपेंड आहे की आपलं फायनान्शियल प्लॅनिंग नेमकं कसं आहे. पण आता हे जे शासनाचे आहेत 52 लाख, तर हे 8% जवळपास दरानं आपण इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 35,000 रुपये त्यांना पेन्शन बसू शकतं सुनील सरांना, आणि 79 लाखाची एफडी जर त्यांनी केली तर परत हे 52,700 रुपये त्यांना त्या एफडीचं व्याज मिळू शकतं. असं टोटल जवळपास 87,833 रुपयापर्यंत त्यांचं पेन्शन त्यावेळेस बसेल रिटायरमेंटच्या वेळेला. पण आता हे जे 40% शासनाकडे राहिलेले आहे, जसं की अगोदर तुम्ही डिस्कस केलं की हे त्यांना परत मिळणार नाही, ना की त्यांच्या पत्नीला ते परत मिळणार आहे. हे 40% जी शासनाकडे राहिलेली रक्कम आहे तर ही डायरेक्ट कोणाला मिळणार? वारसाला मिळणार. हे डायरेक्ट आपण इथं लिहिलेलं आहे. म्हणजे 100% रकमेचा परतावा एनपीएस मध्ये आहे. हा, पण थोडक्यात काय आहे सर की जर आपल्याला एनपीएस जर का समजा इथं जर अजून यातून चांगले रिटर्न जर मिळवायचे असतील तर महत्वाचं आहे की ही जी रक्कम आहे तर ही व्यवस्थित गुंतवता आली पाहिजे. अच्छा, म्हणजे हे शासन तर देणार आहे, पण ही रक्कम आपल्याला गुंतवता आली पाहिजे, तरच हे एनपीएस आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. तर एनपीएसच्या हिशोबाने जर आपण विषय केला तर दोन्ही रकमा जर आपण बचत ठेवल्या, शासन तर 40% ठेवणारच आहेत, एम्प्लॉईने सुद्धा ती बचत सर माझा एक प्रश्न याच्यामध्ये होता की एनपीएस मध्ये ही जी आपली जमा रक्कम आहे हा एम्प्लॉई स्वतः गुंतवणूक करू शकतो का? एनपीएस मध्ये जमा असलेली रक्कम म्हणताय की 60% मिळणारी 40% 40% किंवा 100% रक्कम जर आपलं ठरवलं गुंतवणूक स्वतः एम्प्लॉईने करायची आहे. एनपीएस अकाउंटचं आता सध्या आपले सगळ्यांचे एनपीएस अकाउंट आहे, तर ते जे आपलं एनपीएसचं जे ऍप आहे तर त्याचं लॉग इन मी करून बघितलेलं होतं. मी मध्ये एका आयटीआय कॉलेजमध्ये माझ्या मुलीच्या ऍडमिशनला गेलो होतो, तर त्यावेळेस तिथल्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं होतं की आपल्याला तो प्लॅन बदलता येतो. जसं की त्यामध्ये कोणते प्लॅन आहेत सर? ते एसबीआयचा प्लॅन आहे काहीतरी पेन्शन प्लॅन, आणि एक एलआयसीचा आहे, तर तो प्लॅन बदलता येतो असं मला त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं. तर मी करून पाहिलं सर ते, पण तो प्लॅन मला चेंज नाही करता आला. थोडक्यात त्यांनी जो दिलेला आहे डिफॉल्ट तर तेच प्लॅन त्यामध्ये आहेत, पण त्यांनी ते जे आयटीआय वाले सर आहे तर त्यांनी ते बदललेले होते, पण ते अगोदरचा विषय झालेला आहे, कदाचित आता ते बंद झालेलं असेल. पुढचा मुद्दा आपण घेणार होतो युपीएस, की आता एनपीएस तर आपण सध्या परिस्थितीत घेतच आहोत, परंतु युपीएसच्या संदर्भानं आपल्या वाटचाली या ठिकाणी सुरू आहे. तर या युपीएस पेन्शन स्कीमचा जर विचार केला तर जी माहिती आपण या ठिकाणी संकलित केली तर यामध्ये सुद्धा कर्मचाऱ्याच्या वेतनातून 10% आणि शासन मात्र यामध्ये शासन हिस्सा 18.5% एवढा जमा करणार आहे, की जो एनपीएस मध्ये 14% होता. आता इथे पेन्शनचा विषय आला तर या ठिकाणी जमा रकमेच्या 10% रक्कम परत मिळणार. बघा, एनपीएस मध्ये ही रक्कम या ठिकाणी होती सर 60% आणि इथे आलेली जमा रक्कम ही 10% आहे. सोबतच सेवा मर्यादा पेन्शनसाठी 25 वर्ष असणार आहे आणि 12 महिन्याच्या बेसिकच्या सरासरीच्या 50% प्लस डीआर असणार आहे. तर सर प्रश्न या ठिकाणी असाही निर्माण होतो बोंद्रे सर की सेवा मर्यादा 25 वर्ष आहे, यापेक्षा कमी जर सेवा झाली तर काय असू शकतं? जर सेवा आपली जर 25 वर्षापेक्षा कमी होत असेल तर त्यांनी प्रतिवर्ष साधारणतः 2% या पद्धतीनं, म्हणजे जेव्हापासून आपली कपात आहे, कपातीला सेवा मानलेलं आहे, कपात सेवा वर्ष जे आहे तर त्याला गुणीला 2 यानुसार तुम्हाला ते पेन्शन मिळू शकते. 50% प्लस डीआर जो आहे त्या डीआर वर माझं थोडं लक्ष गेलं आता. नक्कीच. डीआर म्हणजे नेमकी संकल्पना काय आहे? आता डीआर म्हणजे एकदम काही घाबरून जाण्यासारखी गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जी नियमित वेतन या संस्थेत आपण घेतो त्याला डीए लावतात सर. डीआरनेस हे जे तुम्ही डीआर केलेलं आहे इथं डीए तर डीआर हा वेतना संदर्भात जो घेतो तो डीए म्हणजे डीआरनेस अलाउन्स, आणि यातला शब्द वापरतात डीआरनेस रिलीफ. हा पेन्शनच्या संदर्भात
तो रिलीफ पण आहे. सर, मग ते relief कसं राहील मध्ये नेमकं ते? relief मिळणार relief- नाही म्हणून. नाही तसं नाही नाही. ना? कारण आतापर्यंत माझी आई स्वतः पेन्शन घेतली, इतरही पेन्शनर मी पाहतो सर, जवळपास 26 पेन्शन केस केल्या. प्रत्येकाला बेसिक प्लस डीए ही व्याख्याच आहे, त्या पेन्शनचं एक प्रकारचं सूत्रच आहे. त्यामुळे तिथे काही शंका घ्यायचं कारण नाही. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर इथे जमा रकमेचे 10% मिळणार आणि 12 महिन्याचे बेसिक सरासरी 50% प्लस डीआरडीए मिळणार. सेवा मर्यादा 25 कमी असल्यास वेगळे सूत्र या ठिकाणी लागू शकतात. पण सर आता सेवा मर्यादेवर बोलतो आता आपले राहुल सर आहे, तर त्यांचं वय सध्या खूप कमी आहे, तर यांची सेवा तर खूप जास्त आहे. नक्कीच पण सेवा जास्त जरी झाली तरी सुद्धा तुम्हाला फक्त जे पेन्शन मिळणार आहे हा. ते तुमच्या सेवेच्या 25 वर्ष म्हणजे 50%च मिळणार आहे. 26 वर्ष झाली म्हणजे 52% सर तुम्हाला तुमची सेवा मिळणार किती होती राहुल नाही. सर? 30 वर्ष. मग सर 33 वर्ष जर सेवा झाली तरी तर- सुद्धा तुम्हाला 25 वर्ष म्हणजे 50%च पेन्शन तुम्हाला मिळणार. पण सर एक प्रश्न असा होता की समजा आपल्याला युपीएस आपण स्वीकारलेलं आहे आणि आपली सर्व्हिस ही 10 वर्ष सेवा आपली झालेली आहे, परंतु कपात झालेली नसेल तर आपल्याला मागील कपात भरता येते का? म्हणजे शासनाचा जो हिस्सा असेल तो आपल्याला भरता येईल का? ही कार्यपद्धती डीसीपीएसच्या बाबतीत आपण सगळ्यांनी पाहिलं की जिथे बॅक मध्ये जाता येत होतं, परंतु एनपीएस किंवा युपीएसच्या बाबतीत असं डिडक्शनचं काही मी पाहायला आलं नाही. अजून परंतु पूर्ण schedule सुद्धा आलेलं नाहीये. एनपीएस आहे तर एनपीएस किंवा युपीएस तुम्ही समजा काही जरी घेतलं तरी तुम्ही जेव्हा जॉईन झाले तर ते महत्वाचं नाही, तुमची कपात केव्हापासून. हा म्हणजे आणि मित्रांनो बऱ्याच जणांकडे एनपीएस नाही, ते जीपीएफ मध्येही नाहीत, असेही सुद्धा काही आपले बांधव आहेत. त्यांच्या बाबतीत काय निर्णय होतील कोर्टाचे वगैरे तो भाग वेगळा. परंतु जर ती डिडक्शन नसलं तर या पेन्शन स्कीमचा कुठलाही फायदा या ठिकाणी होत नाही. तर या पद्धतीने जर आपण युपीएस पाहिलं सर तर 10 वर्षाची सेवा जर झाली तर किमान 10,000 रुपये पेन्शन या ठिकाणी मिळू शकते. सर आता इथे माझा एक प्रश्न आहे, स्क्रीनवर दिसतं इथे किंवा किमान सेवा जर 10 वर्ष झाली तर त्याला किमान पेन्शन 10,000 मिळणार आहे. हो. तर आता इथे माझे वडील आहेत, तर ते एनपीएस मध्ये रिटायरमेंट त्यांची झालेली आहे, रिटायरमेंट झालेली आहे, तर त्यांना एनपीएस मध्ये पेन्शन थोडं कमी बसतंय. आता त्यांना जर युपीएसचा विकल्प जर निवडायचा असेल तर तिकडे ते जाऊ शकतात का आणि त्याचे अटी वगैरे काय राहू शकतात त्याच्या? म्हणजे थोडक्यात सर ते रिटायरमेंट झालेले आहे सध्या. आणि तर मला असं वाटतं सर यावर आपण एक सविस्तर अजून व्हिडिओ बनवूया की रिटायरमेंट झालेल्या कर्मचाऱ्यांनी नेमकं काय करावं. हे जर फायदेशीर ठरता युपीएस एनपीएस पेक्षा तर त्यांना पुन्हा युपीएस घेता येईल का, तर नक्कीच एक सेपरेट व्हिडिओ आपण या बाबतीतचा देऊयात. तर सर आता या पेन्शनच्या युपीएसच्या बाबतीत जर आणखी सांगायचं झालं या ठिकाणी तर जमा रक्कम काढता येत नाही. रायकर सर जमा रक्कम काढता येत नाही म्हणजे जसं विड्रॉल केला होता ना काही कारणास्तव, यामधून कोणत्याच प्रकारचा विड्रॉल म्हणजे थोडक्यात एनपीएस मधून जर समजा आपल्याला काही मेडिकल इमर्जन्सी आली तर आपण 2.5 लाख रुपये विड्रॉल करू शकतो असं म्हटलं होतं. यामध्ये तसं काही करता येत नाही. आणि मृत्यूनंतर पाल्यास परत मिळत नाही. याचा अर्थ असा होतो की जी 40% रक्कम आपली सेव्ह राहायची शासनाकडे आता याच्यात 90% राहू लागली, 10% परत. परंतु ही रक्कम भविष्यात कधीच परत मिळणार नाही. आपले जर 1 कोटी जर समजा जमा झाले शासनाकडे तर 10 लाख रुपये मिळणार आहे आपल्याला. आणि सर आणखी याच्यावर एक प्रश्न आहे, मग नेमकी 10% रक्कम म्हणजे एकूण रकमेच्या मिळणार की कर्मचाऱ्याच्या कपातीच्या याच्यामध्ये मिळणार आहे ती 10% रक्कम? शासनाचा 10%, कर्मचाऱ्याचा 10% शेअर प्लस शासनाचा 18.5 आहे. म्हणजे यात ठरायचं आहे अजूनही किती टक्केवारी, पण पॉलिसी अजून क्लिअर नाही. क्लिअर नाही एवढी. पण समजा 18.5% सांगतायत तर त्या पद्धतीने जी एकूण ग्रॉस अमाऊंट जमा होईल त्याच्या 10% परत 90% आपलं तिकडे शासनाला जमावणार आहे. सर ही झाली पद्धत, कशी एकंदरीत काय असणार आहे, पण आता हे उदाहरणासह तुम्ही स्पष्ट करून सांगा. सर आता आपण एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी की आपलं जे बेसिक आहे रिटायरमेंटच्या वेळेसचं, तर समजा शेवटचं बेसिक आपलं 90,200 असं पकडू आपण रिटायरमेंटच्या मंथचं. पण आता आपल्या या बेसिकवर आपल्याला पेन्शन नाही बसणार आहे, तर आपल्याला त्या वर्षाचं पूर्ण 12 महिन्याचं कॅल्क्युलेशन बघावं लागणार आहे. तर बघा आता 12 महिन्यांचं कॅल्क्युलेशन शेवटचं रिटायरमेंटचे 12 महिने, तर 12 महिन्यांची जर का टोटल आपण केली तर ही एवढी बनते. आता याची सरासरी काढायची म्हणजे थोडक्यात त्याला 12 ने आपल्याला डिवाइड करायचं, तर ते बेसिक बनून राहिलं 89,333. पण शेवटचं बेसिक होतं 90,200, सरासरी आली 89,300. तर हे राऊंड केलेलं आहे. आता हे वजा 900 कशामुळं, तर शेवटचं बेसिक 90,200 होतं, पण आपलं मुळात जे बेसिक पेन्शनसाठी आपल्याला लागू होणार तर ते 900 रुपयांनी कमी झालं. तर त्यामुळे या ठिकाणी आम्ही 900 रुपये मायनस केलेले आहे. आता यावर नेमकं पेन्शन आपलं कसं बसेल तर ते एकदा बघूया. बघा आता समजा आपली सेवा जी आहे तर ती 25 वर्ष कंप्लीट झालेली आहे. आता सेवा म्हणजे तुम्ही जॉईन झाल्यापासूनची सेवा नाही, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हापासून एनपीएस ची कपात दिलेली आहे, मग ते डीसीपीएस मध्ये असाल, जसं आपण डीसीपीएस मध्ये होतो, नंतर एनपीएस मध्ये आलो, ती सेवा थोडक्यात तुमची कपात 25 वर्ष व्हायला पाहिजे. सेवा नाही, कपात 25 वर्ष व्हायला पाहिजे.
मग आता यामध्ये तुमचं लास्ट बेसिक जे आहे तर हे आपण पकडलं 89,300, याचे तुम्हाला 50% करावे लागतील. हे जे 25 वर्ष सेवा आहे तर 25 ला 2 गुणलं ते झाले 50. हे 50% तुम्हाला करावं लागतील. 44,650 रुपये तुमचं त्यावेळेचं पेन्शनचं बेसिक झालं. त्याच्यावर जो डीआर तुम्ही आता सांगितलं तर तो डीआर आपण 97% पकडला तर हा त्यावेळेस जास्त पण असू शकतो. तुमचं बेसिक वाढू पण शकतं कारण आयोग लागतात. आपण आयोग या ठिकाणी पकडलेले नाहीत. टोटल बनलं 87,960 रुपये. आता आपण हे एनपीएस मध्ये पण बघितलं होतं की सुनील सरांना नेमकं किती एनपीएसचं पेमेंट पडू शकतं आणि हेच सुनील सरांचं उदाहरण आपण इथे घेतलं. सुनील सरांचं युपीएसचं जे पेन्शन आहे तर ते 87,960 रुपये बसून राहिलं. पण एनपीएसचं किती होतं तर थोडं आपल्याला आपण युपीएसचं सुनील सरांचं मिळणारं पेन्शन बघितलं की जर कोणताही आयोग नाही लागला 97% जर डी असेल तर ते जवळपास 87,600 समथिंग रक्कम आपण बघितली. आता हे एनपीएस मध्ये काय आहे की जर त्यांनी रक्कम गुंतवली व्यवस्थित आणि शासनानं जर का त्यांना दिलं 40% मधलं व्याज, हे थोडक्यात परतावा 35,133 आणि त्यांचं एफडीचं व्याज असे जवळपास 87,833 रुपये बसतात. म्हणजे थोडक्यात युपीएस आणि एनपीएस या दोघांचं जर आपण कम्पेअर केलं तर काही जास्त मोठा फरक पडत नाही. पण होतं काय की तुम्हाला एनपीएस मधून एक रकमी मोठी रक्कम तुमच्या जवळ मिळणार आहे आणि तुम्हाला युपीएस मध्ये कोणतीच रक्कम नाही, फक्त ते सुरुवातीचे 10%च मिळणार आहे. 10%च मिळणार. सर माझा एक प्रश्न होता असा, इकडे एनपीएस मध्ये पेन्शनची ठराविक रकमेची खात्री आपल्याला असणार नाही, पण इकडे युपीएस मध्ये मात्र ठराविक रक्कम आपल्याला पेन्शन स्वरूपात मिळणार आहे. एकच की जर समजा तुम्हाला त्या मोठ्या कॉर्पसची काही घेणं देणं नाही, तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं, तुम्ही जोपर्यंत पती पत्नी तोपर्यंत वारसाचं काही घेणं देणं नाही तुम्हाला, ठीक आहे, तर मग तुम्ही तो युपीएस हा जो प्लॅन आहे तर तो बेटर आहे तुमच्यासाठी. खात्रीशीर पेन्शन घ्या. हा, कारण युपीएस मध्ये पेन्शन डीए लागू असल्यामुळे दरवर्षी पेन्शन ती वाढत जाणार आहे. महागाईला बीट करत चालणार आहे. हे मात्र कायम राहणार आहे. बरोबर आहे. हा, त्यामध्ये महागाई भत्ताचा रेट जसा वाढणार किंवा कदाचित एखाद्या वेळेस आयोगाचा इफेक्ट जसा पेन्शनला होतो त्या टाईप सुद्धा होऊ शकतं. बरोबर सर. हा, त्यामुळे ओके. तर त्या पद्धतीने आपल्याला बघा मित्रांनो, तुम्हाला या विषय काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे या ठिकाणी, की या गोष्टी प्रत्येक आम्ही एक्सप्लेन या ठिकाणी ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. चला आता सर आपण जीपीएस वर येतोय. तर आता हे जे ना हा जो वर्ड आहे जीपीएस, तर हा खरंच कन्फ्युज करणार आहे. कारण याबद्दल मला पण जास्त आयडिया नव्हती अगोदर. मला माहिती होतं फक्त एनपीएस आणि युपीएस, आणि या अगोदर मागच्या त्या सुरुवातीच्या काळात 2011, 12, 13 मध्ये ते डीसीपीएस होतं. पण हे नवीन आहे जीपीएस. ही जीपीएस राज्य शासनानं निवडणुकीच्या तोंडावर थोडस घाईनं जाहीर केलेली एक स्कीम आहे, ज्यामध्ये गॅरंटेड पेन्शन स्कीम असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा म्हणजे कर्मचाऱ्याकडून 10% आणि शासन 14% हिस्सा शासन टाकणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही जे बोलत आहात वेतन कपात आणि शासन हिस्सा, म्हणजे कुठल्याही पेन्शन केसला तुम्हाला पैसे भरावेच लागणार आहेत. हो सर, आपण जर कॉमन पॉईंट 2005 नंतरच्या कर्मचाऱ्याला हे कोणत्या आहेच ते भरावं जसं लागणार. सर जुन्या पेन्शन मध्ये काय आहे, जुन्या पेन्शन मध्ये नक्कीच मित्रांनो, जुन्या पेन्शनच आपल्याला सर्वांना लागू व्हावी ही सदिच्छा आहे. आणि आपल्या ज्या संघटना यासाठी प्रयत्न करतायत, या संघटनांना आपण साथ दिली पाहिजे. कारण जुन्या पेन्शन स्कीम मध्ये असं कुठलं भरा तुम्ही घ्या, हे थोडंसं असं व्यावहारिक वाटते. म्हणजे तुम्ही जी मन लावून सेवा करता, तुम्ही जे काम करता, याचा कुठेही संबंध याच्याशी येताना एवढा तरी दिसत नाही. हा काय सर, हा मानसिकतेचा भाग आहे. नक्कीच आपण संघटनांच्या पाठीशी या ठिकाणी राहिलो पाहिजे. ही जी जीपीएस ची स्कीम आहे, सरांनी सांगितलं किंवा 10% 14% या ठिकाणी आहेच. आणखी काय काय असू शकते सर? सर, यात जी जमा रक्कम आहे, जसं आपल्याला एनपीएस मध्ये 60% परत मिळत होती, युपीएस मध्ये 10% आहे, याच्यामध्ये आपल्याला 1 रुपयाही आपल्या जमा रकमेचा परत मिळणार नाही. म्हणजे काय आशा, तुमचं काय मत आहे सर? ती जप्त होणार आहे. काहीतरी सर्व रक्कम जप्त होणार. म्हणजे बघा मित्रांनो, खोटं नाही, प्रत्येक जण आपापल्या कार्यक्षेत्रात खूप तन्मन धनानं काम करतो. जप्त होणार अगदी त्या टाईपच आहे. जप्त म्हणजे काय, हिसकावून घेणे किंवा चला ताबा सोडणे, याच म्हणजे तुम्ही अमृत जेव्हा. माझं असं म्हणणं केलं की आपली रक्कम तरी आपली मिळायला पाहिजे. 10% आपण जे कपात करतोय जसं कमीत कमी आपली मिळायला पाहिजे. कंपॅरिझन मध्ये जुनी पेन्शन जर घेतली सर, जुन्या पेन्शन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला
आपल्याला जमाच केलेली नाही तर जमाचा नसतो संबंध, परंतु पेन्शन मात्र हमखास त्या ठिकाणी मिळते. इथे अमृत जेव्हा हा शब्द योग्य आहे मित्रांनो. असं खेळत व्हिडिओ बनवूया. सगळेच अपडेट याच्या पुढे तुम्हाला डिटेल देण्यात येतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या. सर पुढील मुद्दा जमा रक्कम मिळत नाही हे जीपीएसच्या बाबतीत आणखी जसं आपण युपीएस मध्ये पाहिलं होतं की तिथे कमीत कमी 25 वर्ष सेवा पाहिजेत होती, म्हणजे 25 वर्ष तुमची कपात पाहिजेत होती. तर या ठिकाणी जीपीएस मध्ये ती मात्र राज्य शासनाने एक चांगला निर्णय घेतला की त्या ठिकाणी ती कपात जी आहे ती कमीत कमी 20 वर्ष तुमची होणं गरजेची आहे. आणि मग तुमचं जसं आपण त्या सुनील सरांचं एक बेसिक कार्ड होतं 12 महिन्याचं 87,000 काहीतरी तर नाही शेवटचं 89 काहीतरी. तर ते 87,300 आपण जे सरासरी काढलं होतं तर त्याप्रमाणे इथे सुद्धा ते त्याच पद्धतीने येणार आहे. सर प्रश्न असा आहे की आता आपण कॅल्क्युलेशन बघितलं एनपीएस हा नंतर आपला हा जीपीएस बघतोय आपण याच्या आधीचा युपीएस. आता युपीएस मध्ये किती बसलं पेन्शन सरांना? जवळपास 87,000 ते 89,000 ठीक आहे पेन्शन. आता तेच कॅल्क्युलेशन इथे आहे म्हणजे सर किती पेन्शन बसणार आता इथे? बेसिक तोच असणार आहे ना त्या उदाहरणातला, सेम तेवढंच राहणार. सेम राहणार. याच्यात लॉस कोणता होऊ लागला सांगा बरं? सर 60% रक्कम जी आहे त्याच्यामध्ये ती एनपीएस मध्ये मिळते आणि इकडे UPS मध्ये 10% मिळते. इथे कुठल्याच प्रकारची रक्कम मिळत नाही. म्हणजे तुम्हाला म्हणजे परत मिळणार. प्रत्येक टप्प्यात लॉस आहे सर. एकाच वेळेस एक्सप्लेन करा सर. सर समजा आपण एनपीएस जर निवडलं एनपीएस तर एनपीएस मध्ये काय की जर तुमचं प्लॅनिंग जर चांगलं असेल पुढचं म्हणजे तुम्ही मिळणाऱ्या 60% रकमेला जर का व्यवस्थित गुंतवू शकत असाल तुमच्या पद्धतीनं किंवा एखादा फायनान्शियल प्लॅनर घ्यायचा आणि त्याच्या माध्यमातून ती रक्कम गुंतवायची. जसं की समजा SWP असते सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, तर त्या पद्धतीने जर तुम्ही जात असाल तर नक्की एनपीएस तुमच्या फायद्याचं आहे. पण आता समजा तुम्हाला नवरा बायकोला चांगलं जीवन जगायचं बाकी टेन्शन घ्यायचं नाही तर युपीएस इज बेस्ट. मग त्याला चॅलेंज. सर माझा एक प्रश्न आहे आणखी बघ. आता युपीएस आणि युपीएस निवडावं की जीपीएस निवडावं दोन्ही पैकी? आंद्रे सर बोलतील. त्यामध्ये या जीपीएस पेक्षा युपीएस मग थोडीशी बरी काय आहे कारण त्यामध्ये तुम्हाला 10% रक्कम परत मिळणार आहे. याच्यामध्ये 10% रक्कम परत मिळणार नाहीये. सर आता आपले व्ह्युअर्स तर आपल्याला मत देणारच आहे की एनपीएस का युपीएस त्यांना बेटर काय वाटतं, पण तुमचं मत काय? माझं मत हेच आहे की बुवा या ठिकाणी युपीएसच बेस्ट आहे. युपीएस बेस्ट दोन्ही पैकी जीपीएस आणि युपीएस पैकी कसं असतं सर? युपीएस बेस्ट आहे. मी आता जवळपास 25 पेन्शन केस केल्या. संस्कार ऐकून आला ना तू. संस्कार म्हणजे सरांचा मुलगा आहे. विषय कसा असतो की ज्यावेळेस आता आपण रेग्युलर जे जुने पेन्शनवाले सेवानिवृत्त होतात सर, तुम्हाला तुमचा प्रत्येक नातेवाईक विचारतो सर तुम्हाला काही सेवानिवृत्तीतून काय मिळालं, आणि ज्यावेळेस तुम्हाला जर काही शेअर भेटला नाही नुसतं पेन्शन घेणार आहे याचा विश्वासच लोकांचा बसणार नाही. एक मानसिक समाधान असतं सर सेवानिवृत्त माणसाला काहीतरी मिळालं. तुमचं काय मत आहे सर? तुम्ही काय निवडणार? तुम्ही युपीएस निवडणार? मी युपीएस निवडणार कारण की ज्यात 10% तरी मिळणार ना सर. आणि आणि pension- करा की आता समजा तुमचं 90 लाख रुपये जमा आहे समजा गव्हर्नमेंटला आणि तुम्ही पेन्शन घेऊन राहाल. नंतर ज्यावेळेस समजा तुम्ही नसणार कारण सगळीकडे सारखाच आहे सर, नियम तर सर्वांसाठी सारखाच आहे, सगळे जाणारच आहे, राहायसाठी कोणी आलेलं नाही. आता ज्यावेळेस समजा तुम्ही जाणार समजा तर ते जे 90 लाख आहे तर ते बुडाले ना शासनाकडे. 100% बुडाले. सर माझा एक आणखी एक प्रश्न आहे सर जीपीएस आणि युपीएस मध्ये. आता युपीएस मध्ये काय आहे की शासनाचं राजपत्र निघालेलं आहे आणि त्यामध्ये युपीएस बद्दल सविस्तर सगळी माहिती आहे. त्याच्या कोणत्या अटी असणार आहेत, कोणत्या शर्ती असणार आहेत. आणि जीपीएस मध्ये अजून तरी शासनाचं कुठलंही राजपत्र माझ्या तरी बघण्यात नाहीये. आणि आणि दुसरे एक मिनिट दुसरे एक माझं आहे की आता 31 तारखेपर्यंत येणार आहे आपल्याला विकल्प भरून द्यायचा आहे आणि तो विकल्पाचा नमुनाही माझ्या बघण्यात नाही आतापर्यंत तरी राज्य शासनाचा. तर तुम्हाला त्याबद्दल काय सांगा? तुम्ही काय होतंय एक वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे कारण शासनाची GR आहे त्याचा पाठपुरावा आपल्याला सगळ्यांना करावा लागतो. मित्रांनो 31 तारखेच्या आत आपण त्या ठिकाणी विकल्प दिलाच पाहिजे असं त्या ठिकाणी घाट घाल. मी प्रत्यक्षात वरिष्ठ कार्यालयाकडे बोललो त्यांनाही सुद्धा या बाबतीत सर एवढी सविस्तर माहिती नाही. परंतु मित्रांनो बघा कंपॅरिझन आपण करतोय स्क्रीनवर तुमच्या पुढे रेकॉर्ड तुम्ही स्क्रीनशॉट काढून हा व्हिडिओ पाहून तुम्ही करू शकता. तुमचा निर्णय तुम्हाला ठरवायचा आहे. माझं मत तुमच्यावर लादल्यापेक्षा सर युपीएस घेतलं पाहिजे कारण 10% रक्कम मिळत आहे आणि पेन्शनची हमी आहे. आणि या परिस्थितीत समजा आपल्याला विकल्प द्यायचा आहे त्या विकल्पाचा नमुनाही सर आपण लगेच कुठून तरी घेऊन आपण आपल्या व्ह्युअर्स पर्यंत चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. मित्रांनो हे काय करायचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर त्या ठिकाणी नोंदवा. आमची टीम या विषयावर तुमच्या सोबत असणार आहे. त्याच्या दरम्यान नालेगावकर सरच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतं की त्यांना एनपीएस पण मंजूर नाही, युपीएस पण नाही, जीपीएस पण नाही. सर या ठिकाणी तुमचं मत सांगा. माझं मत असं आहे की एनपीएस मध्ये 100% रकमेची हमी आहे
म्हणजे 100% रक्कम परत मिळणार आहे आपल्याला. आणि त्या तुलनेत सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण ते व्यवस्थित गुंतवली 60% रक्कम, तर त्याच्यावरती पण पेन्शन व्यवस्थित भेटू शकतं. बरोबर आहे. आणि पेन्शनची रक्कम जवळपास सारखीच मिळते आणि 100% परत मिळायची हमी एनपीएस मध्ये आहे. म्हणजे त्यामुळे माझं तरी मत आहे एनपीएस हा पर्याय निवडावा. एक आपण जो सुरुवातीला मुद्दा पाहिला होता की सरांचे मित्र जे आहेत ते 2 वर्षा अगोदर ऍक्सिडेंट मध्ये गेले, तर त्यामुळे हे जे आपण एनपीएस जर घेतलं तर एक फायदा असा आहे की जर आपण एनपीएस मध्ये जर राहिलो आणि आपला वयाच्या 58 वर्षाच्या अगोदर जर मृत झालं तर आपल्या घरच्यांना मात्र जुनी पेन्शन योजना लागू होते. ते फॅमिली पेन्शनचा काही विषय घेणार होते सर तुम्ही? काही विषय घेणार होते सर तुम्ही? नक्कीच सर, माझं तर असं म्हणणं आहे, युपीएस जीपीएस वगैरे, पण माझेच काही सहकारी मित्र आहेत की जे 2005च्या अगोदर त्यांची जॉईनिंग आहे, तर त्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार आहे. तर मलाही वाटतं की आपल्यालाही ती जुनी पेन्शन योजना मिळायला पाहिजे. शासनाने याकडे थोडंसं लक्ष घालून जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे. जुनी पेन्शन योजनाच मिळाली पाहिजे. आणि जर मिळाली नसेल तर आपल्याला एनपीएस मधून मिळणारी रक्कम आणि युपीएस मध्ये मिळणार पेन्शन, म्हणजे जर आपण एनपीएस निवडलं तर आपल्याला एक रक्कमही मिळेल आणि युपीएस एवढंच आपण त्या ठिकाणी पेन्शन घेऊ शकतो. नक्कीच ही चर्चा आहे मित्रांनो. तुमचं मतही तुम्हाला नोंदवायचं आहे. पण सुरुवातीला ज्या एक भावूक विषयानं आपले सर आहेत नालेगावकर सर, त्यांच्या मित्र जे वारले होते अपघातामध्ये, प्राध्यापक होती ती, तर त्या वहिनीला आता पेन्शन मिळत आहे. नक्कीच हा प्रश्न त्यांनी केला होता. तर आता फॅमिली पेन्शन कशी असते मुळात फॅमिली पेन्शन सर ही जे आपला बेसिक असतो, एम्प्लॉईच्या बेसिकवरच फॅमिली पेन्शन ही ठरत असते. जो लास्ट बेसिक असतो शेवटचा एम्प्लॉईचा, त्याच्या 30% बेसिक हा कॅल्क्युलेट होतो फॅमिली पेन्शन. तर बघा, समजा आता कमीत कमी 25 वर्षात या रिलेशन नुसार जर आपण या ठिकाणी पाहायला गेलो तर या सुद्धा आपल्याला फॅमिली पेन्शन मिळते. सर तुम्ही गणित शिक्षकात कदाचित प्लीज. सर सुनील सरांचं 89,300, तर त्याच्या 30%, 89,300च्या 30%, तर हे त्या वहिनींचं बेसिक राहणार आहे पुढे भविष्यामध्ये. आणि त्यावर मग डीए, तेव्हा जो डीए राहील तर त्या डीए प्रमाणे ही रक्कम येईल आणि ते टोटल बनेल. आणि हे तर तुम्हाला पेन्शनच्या लक्षात आलं असेल, 30% बेसिक वगैरे. सोबतच फॅमिली पेन्शन मध्ये एक गोष्ट इन्क्लूड असते सर, त्या ठिकाणी त्यांना ग्रॅज्युटीचा लाभ सुद्धा होतो. आता ही ग्रॅज्युटी कशी काढतात, हिचं कॅल्क्युलेशन कसं असतं, याचा व्हिडिओ आपली माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर आहे. त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीनं सुद्धा म्हणजे फॅमिली सिक्युअर्ड आहे सर या ठिकाणी. एवढी तरी जमेची बाजू युपीएस मध्ये कुठल्याही पेन्शनला सर, तिन्ही पेन्शनला फॅमिली पेन्शन आहे. की मित्रांनो, आपण जे करतो ते आपल्याला भीतीतच कुटुंबाचे संरक्षण द्यायचे असे एक मनात असते. त्यामुळे तो एक बाजू आपली पक्की आहे. भविष्यात ही पेन्शन योजना लागू होणारच आहे. फॅमिली सिक्युअर्ड म्हणजे याचा अर्थ तुम्ही नवरा बायको दोघच म्हणता? नाही, सगळी फॅमिली सर. युपीएस मध्ये दोघच जण आहे. युपीएस मध्ये नवरा आणि बायको दोन्ही गेल्यानंतर मग हाच समजा मुलगा जर बरोबर 18 वर्षाच्या आत असेल, हाच विषय, हाच विचार, हाच सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला हा विकल्प द्यायचा आहे. तुम्ही म्हटलं का सर, काही स्कीम मध्ये फॅमिली बाजूला गेली. अशा वेळेस मित्रांनो बघा, एनपीएसचा जास्तीत जास्त विचार करावा की ज्या ठिकाणी तुम्हाला लमसम रक्कमही सुद्धा येणार आहे, तुम्हाला पेन्शनही मिळणार आहे, फॅमिली पेन्शन सुद्धा सिक्युअर्ड असणार आहे. आणि भविष्यात आपण कोणी नसलो तरी आपल्या मुलांना ती 40% रक्कम फक्त रक्कम बचतीचं ते काही सांगा. प्रत्येक जण सर आजकाल सिक्युअर्ड आहे की नाही, म्हणजे फायनान्शियल प्लॅनर निवडला पाहिजे. आपण मित्रांनो खरंच फायनान्शियल प्लॅनर म्हणजे कशासाठी, आजकाल बऱ्याचशा गोष्टी लाभाच्या आणि लोभाच्या दिलेल्या आहेत. कशातही इन्व्हेस्टमेंट करून लोक फसत आहेत. सर तुम्ही सांगू शकाल सर या गोष्टीवर, इन्व्हेस्टमेंट कुठे केली पाहिजे नेमकी? समजा काय करणार, समजा तुम्हाला लमसम सर तुम्हाला 60% रक्कम मिळाली, तुम्ही कुठे बचत करणार? एकतर SIP वगैरे काढून किंवा एखाद्या पतसंस्थेत गुंतवून किंवा काहीतरी FD वगैरे करून समजा करता येईल. सर माझं तर असं म्हणणं आहे की कुठल्याही एका स्कीम मध्ये सगळा पैसा गुंतवण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी तो पैसा गुंतवला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. सर म्हणजे कॉर्पस आहे तर ते एक सारखं आहे, तर ते एका घरट्यात जर ठेवलं, ते जर पडलं तर सगळंच फुटणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते तुम्ही कुठे गुंतवता? म्युच्युअल फंड असेल, काही SIP असेल, या म्हणजेच वेगवेगळ्या माध्यमातून. पण आता सर या दरम्यान सगळे आता नालेगावकर सर म्हणतात SIP म्युच्युअल फंड, पण त्याचे रिटर्न जे तर ते एकदम FD सारखेच फिक्स असतील असा विषय नसतो. आणि आपल्या वयाच्या 58 वर्षानंतर तेवढी आपली रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे का, की जर रिटर्न जर निगेटिव्ह झाले? सांगता येत नाही. तर मित्रांनो, एकंदरीत ही होती चर्चा. या विषयावर घेतलं पाहिजे किंवा नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला द्या.
नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. कोणता विकल्प बघायचा, प्रत्येक NPS या ज्या पेन्शन स्कीम आहे याची प्रत्येक अपडेट माझी शाळा माझे कार्यालयावर तुम्हाला देण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. सर काय शेवटचा म्हणत होते? प्रश्न सर, आकाळ सरला माझा एक शेवटचा प्रश्न आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला असं वाटलं की आज माझी पेन्शन किती असू शकते, तर ते साधारणतः कसं आपण सांगू शकाल? किती मला आज माहित करून घ्यायचंय बरोबर आहे, की माझी पेन्शन किती राहील? यासाठी तुम्ही काय करा, एखादा एक सल्ला सर आम्हाला नक्कीच. नंतर 2 दिवसांना 4 दिवसांचा, कारण आपले जे व्ह्युअर्स आहेत ते काय पण कदाचित उत्सुक असतील, ते कमेंट बॉक्स मध्ये सांगतील की त्यांना पण त्याची आवश्यकता आहे की नाही. ते फक्त त्यांनी त्यांचा कारण बेसिक ती खूप उत्सुकता असणार की बा मला आज मला जाणून घ्यायचं बा किती असेल बा अंदाजे एक pension? अंदाज की बरं. त्यामध्ये आयोग वगैरे काहीच नसणार आहे. फक्त त्यांनी त्यांचं बेसिक टाकायचं आणि आता सध्या जमा असलेली NPS मधली रक्कम टाकायची. तर त्यांना एक टेंटेटिव्ह आकडा येईल बरं, की बरं. रिटायरमेंटच्या वेळेस त्यांना किती पेन्शन मिळणार. नक्कीच या दोघांची प्रश्नावर बायकर सर असतील किंवा आपली टीम असेल, वाघमारे सर असतील, नक्कीच मित्रांनो एक एक्सेल शीट मी देणार आहे आणि तुम्हाला किती पेन्शन मिळणार असं एक नाही काही तर ठोकताळा. 95% एक ठोकताळा. अंदाज तुम्हाला येईल. हा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चॅनलला तुम्ही शेअर सुद्धा करू शकता. व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार आणि सोबतच या सर्वांचे सुद्धा आभार. थँक्यू.